नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नात्यांची घट्टवीण या पाठात तुमचं स्वागत आहे। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नात्यांची घट्टवीण या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 शिकणार आहोत। चला तर मग पाठाच्या परिच्छेदातून लेखिका पुढे आपल्याला काय सांगत आहे ते अभ्यासूया। मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असे हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं। आता बघा, इथून मागील परिच्छेदामध्ये आपण रक्ताच्या नात्यांबद्दल पाहिलं। म्हणजे काही नाते हे आपली जन्मताच आलेले असतात, ते जन्मापासून आपण ते घेऊन आलेले असतो, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाहीत की आपल्याला सांगावं नाही लागत। म्हणजे सगळ्यांना आपण सांगू शकतो हे माझे आई वडील आहेत, ही माझी भावंड आहेत, ही माझे आजी आजोबा आहेत, हे माझे मामा मामी काका काकी आहेत। म्हणजे ही रक्ताची नातं असतात, त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाहीत, त्याला आपण जन्मापासून स्वीकारत असतो। पण काही नातं असे असतात की ते मनापासून आपण तयार होतो। मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजामध्ये राहत असताना अनेक लोकांशी त्याचा संपर्क येतो आणि त्या लोकांबरोबर जेव्हा त्यांचे विचार जुळतात, मन जुळतात, तेव्हा त्यांच्याबरोबर एक स्नेहाचं नातं तयार होतं। त्याच्यामध्येच एक नातं असतं आपलं मैत्रीचं। मग बघा, नाती ही जुळत असताना आपण जबरदस्तीची प्रक्रिया नसते की चला तू माझ्यावर मैत्री केलीच पाहिजे, तू माझा शेजारी असलाच पाहिजे असं आपण म्हणत नाही। तर ती प्रक्रिया जी असते ना, ही ती दोन्ही बाजूनी घडत असते आणि अशा रीतीने हे नातं फुलत जातं। मग मैत्रीचं नातं पण आपलं तसंच असतं। जर मला आता कोणाबरोबर मैत्री करायची असेल तर ते माझ्याही मनात असलं पाहिजे, ती भावना मैत्रीची माझ्याही मनात असली पाहिजे आणि समोरच्याच्या मनात पण ती मैत्रीची भावना निर्माण झाली पाहिजे। फक्त माझ्या मनात मैत्रीची भावना निर्माण करण्याची भावना जरी असली तरी समोरच्याच्या मनात नसेल तर मी त्याला म्हणू शकत नाही तू माझा मित्र असलाच पाहिजे, तू माझी मैत्रीण असलीच पाहिजे। समोरच्या मनामध्ये जर माझ्यावर मैत्री करायची नसेल तर मी त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही। म्हणजे ही जी भावना आहे, ही जी प्रक्रिया आहे, दोन्ही बाजूनी घडली पाहिजे। मैत्री हे असंच नातं असतं, हे नातं एकदम तरल असतं। दोघांमध्ये ते जपताना दोघांमध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे, ते स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं। हे मात्र निर्विवाद सत्य आहे। मग बघा, जेव्हा एखादं नातं ते मनापासून केलं जातं आणि दोघांच्याही मनापासून ते होतं, तेव्हा ते एक सृजनात्मक नवीन निर्मितीचं नातं तयार होतं आणि याच्यामध्ये काही खोटं नाहीये, ते निर्विवाद सत्य आहे। त्याच्यामध्ये वाद कोणतेच आपण वाद म्हणजे त्याच्यामध्ये निर्विवाद म्हणजे ज्याच्यामध्ये वाद घालू शकत नाही असं। मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते, म्हणूनच म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते। की बघा, एखादं मित्र मैत्रीण आपल्या समोर असेल तर आपण म्हणू शकतो हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, आपण असं ओळख करून देतो। पण दोघांमध्ये जी भावना आहे ना मैत्रीची, ती आपण असं बोलून दाखवू शकत नाही की हा माझी मित्राची भावना माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून केली। ती व्यक्त होते, ती मनामध्ये निर्माण झालेली असते, ती हृदयापासून झालेली असते, मनापासून झालेली असते। मित्राला आपण समोर दाखवू शकतो, पण आपली ती भावना, मैत्रीची भावना आपण ती समोर दाखवू नाही शकत, आपण बोलून दाखवू शकत नाही, ती मनामध्ये निर्माण झालेली असते। तर ते आपण प्रत्यक्ष कोणाला सांगू शकत नाही की हा माझा मित्र आहे, आपण दाखवू शकतो, पण याच्यामध्ये माझी मैत्रीची जी भावना आहे ना, ती मनापासून असते आणि ती हृदय निर्मित असते, त्याच्यामध्ये आपण कोणता फेरबदल करू शकत नाही आणि म्हणूनच ही मैत्रीची भावना अत्यंत सूक्ष्म आणि तरल असते। जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात, त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची। आता बघा, आपण या समाजामध्ये राहतो, तर समाजामध्ये राहत असताना दिवस रात्र आपला संपर्क फक्त आपल्या कुटुंबातील लोकांशी येतो का? नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आजूबाजूच्या लोकांची गरज असते। जेव्हा आपण शाळेत जातो तर आपल्या शाळेमध्ये आपले कुटुंबाची लोक असतात का? भावंड असतात का वर्गामध्ये? नाही, तर आपले मित्र मैत्रिणी असतात। आणि मग त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपल्या वर्गामध्ये आपले सुखदुःख व्यक्त करताना, आपल्या समस्या समजून घेताना, समस्या सांगताना आपल्याला त्यांची गरज भासत असते। आपल्याला आजूबाजूला सुद्धा बघा, जे मित्र असतात, खेळण्यासाठी आपल्याला मित्रच लागतात, मैत्रिणीच लागतात। आई वडिलांबरोबर आपण खेळतो का? थोडा वेळ त्यांच्याबरोबर आपण खेळ खेळू शकतो, पण अभ्यास करण्यासाठी आपल्याला शाळेतच जावं लागतं, ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला शाळेतच जावं लागतं। मग अशा वेळेस प्रत्येक जीवन जगण्यासाठी आपल्याला या समाजामध्ये असलेल्या
अनेक लोकांची आपल्याला गरज भासत असते. मग त्याच्यामध्ये आपले हितचिंतक असतात की आपल्याबद्दल नेहमी चांगले विचार करणारे लोक असतात, मार्गदर्शक असतात, म्हणजेच आपले गुरु असतात. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायची असते. बघा, आई वडिलांनंतर जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला नवीन आपल्या विकासाचा विचार करणारे किंवा आपले जे दिशादर्शक असतात, आपले आदर्श असतात, तर ते म्हणजे आपले गुरु. आपल्याला आई वडील जसे ज्ञान देत असतात, ह्या जगामध्ये कसं राहायचं, कसं जगायचं याचं जर ज्ञान आपल्याला आई वडील देत असतात, तर दुसरा व्यक्ती म्हणजे आपल्या जीवनातील आपले गुरु. आता बघा, भारतीय परंपरेनुसार अगोदर कसं असायचं की एक विशिष्ट वय झाल्यानंतर गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन आपल्याला ज्ञान ग्रहण करावं लागायचं, शिक्षण घेतलं जायचं. आणि मग जेव्हा गुरु आपल्याला ज्ञान द्यायचं, तर आपण ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्या शिष्याला म्हणजे विद्यार्थ्याला गुरुदक्षिणा द्यावी लागायची. आणि मग जेव्हा आपण गुरुदक्षिणा देतो तेव्हा मग त्या गुरुने आपल्याला एक कानमंत्र द्यायचं असतं, म्हणजे आपल्या पुढील जीवनामध्ये आपण कसं जगायचं याचं ज्ञान तो आपल्या कानामध्ये येऊन सांगत असतो. आता तुम्ही ह्या गुरु शिष्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असेल. एकलव्य, द्रोणाचार्य, अर्जुन, द्रोणाचार्य, श्रीकृष्ण, अर्जुन यांचेच गुरु शिष्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. अजून सुद्धा बघा, बहुतेक असे आदर्श आपल्यासमोर राखले जातात की आपले गुरु म्हणजे आपले जे शिक्षक असतात त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर राहून जीवनाच्या नवीन वाटचालीकडे जीवनाच्या नवीन मार्गाकडे आपण वाटचाल करत असतो. मग शिक्षक आपल्याला काय करत असतात, जीवन जगण्याचं कानमंत्र देत असतं. कसं कानमंत्र देणे म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवणे. अगोदर बघा, ही विधी केली जायची. जेव्हा मुंज काढावे लागायचे, लहान मुलांचे जेव्हा मुंज काढायचे जायचे, तेव्हा वडील मुलांच्या कानामध्ये जाऊन एक चांगल्या संदेश द्यायचे, बोध द्यायचे, तेव्हा त्याला कानमंत्र असं म्हटले जायचं. किंवा गुरुसुद्धा विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा दिल्यानंतर कानमंत्र देतो, की म्हणजे एखादं ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो विशिष्ट प्रकारचा मंत्र असायचा. तो मंत्र फक्त आहे ना सगळ्यांना नाही दिला जायचा, फक्त गुरु आहे ना शिष्याला द्यायचा, मग तो कानात जाऊन बोलला जायचा, त्याला म्हटलं जातं कानमंत्र. जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जाते. म्हणजे शिक्षक काय करतो किंवा गुरु काय करतो, विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या जीवनामध्ये जे संकट येणार आहेत, समस्या येणार आहेत, मग अशा कठीण प्रसंगामध्ये, कठीण परिस्थितीवरती कसं सामोरं जायचं याचं ज्ञान गुरु देत असतो. त्यालाच आपण कानमंत्र असं म्हणतो. मग इथे बघा, लेखिकेने आपल्याला रक्ताच्या नात्यांच्या व्यतिरिक्त आपलं कोणतं नातं असतं, मैत्रीचं नातं असतं, नंतर शिक्षकांचं नातं असतं, गुरूंचं नातं आपल्या जीवनामध्ये असतं. आता हे नातं सुद्धा जरी रक्ताचं नातं नसेल तरी ते आदर्शाचं नातं असतं, जिव्हाळ्याचं नातं असतं. ह्या गुरुशिष्यांच्या नात्यामध्ये सुद्धा आपल्याला बरंचसं शिकायला जातं. गुरूंचं, शिक्षकांचं एक विशिष्ट आधार, एक विशिष्ट आदर्श आपल्या जीवनावरती पडत असतो आणि त्यांचा आदर्श घेऊनच आपण बरेच इतर प्रगती आपली करत असतो. त्याच्यानंतर लेखिकेने सांगितलेलं आहे की शेजार धर्म. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा सुद्धा ओलांडतो. बघा, आपल्याला मनुष्य समाजप्रिय माणूस आहे की समाजाचेच संबंध प्रत्येक ठिकाणी येत असतो. मग अशा वेळेस आपला उठता बसता आपल्या शेजाऱ्यांबरोबर संबंध येत असतो. मग ह्या शेजाऱ्यांबरोबर नातं निर्माण करत असताना कधी कधी आपण त्यांच्यावरती एवढा जीव टाकतो, एवढं स्नेहाचं नातं तयार होतं की आपण आपल्या नातेवाईकांपेक्षा सुद्धा त्यांना आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान देतो. बघा ना, आता आपले नातेवाईक असतात ते आपल्यापासून कधी कधी दूर राहत असतात, पण शेजारी नेहमीच आपल्या जवळ असतात. कधी अडीअडचणीला तेच आपल्या संकटांच्या वेळेस धावून येतात. म्हणून नातेवाईकांपेक्षा शेजाऱ्यांबरोबर आपलं स्नेहाचं, आपुलकीचं, प्रेमाचं नातं तयार होतं. आणि हे नातं जपत असताना कधी कधी आपण आपल्या प्रेमाच्या सुद्धा ज्या मर्यादा असतात त्या ओलांडून जातो. तर कधी कधी आपल्यामध्ये वैराचं नातं सुद्धा म्हणजे शत्रूचं नातं सुद्धा निर्माण होतं. मग जेव्हा आपल्या शेजाऱ्यांमध्ये हा स्नेहाचं नातं जर तुटलं आणि शत्रूचं नातं जर निर्माण झालं तर त्याच्या मर्यादा सुद्धा आपण ओलांडतो. कधी कधी बघा ना, आपल्यामध्ये भांडणं होतात, शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात, कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होतात. मग आपण त्यांचं शत्रू असलेलं पूर्ण नातं आपण त्याच्याबरोबर निभावत असतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती
रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी ती विसरली जात नाहीत. जसं बघा, आपण मैत्रीचं नातं विसरू शकत नाही, आपल्या गुरु शिष्यांचं नातं आपण विसरू शकत नाही, शेजाऱ्यांबरोबर आपण आपलं नातं विसरू शकत नाही. तसंच घरामध्ये, कुटुंबामध्ये आई वडील आणि भावंडांच्या व्यतिरिक्त पण असे काही नातं असतात की त्यांना फार आपण जिव्हाळ्याने आपुलकीने जपलेलं असतं. ते नातं आपण कधी विसरू शकत नाही. आणि असंच एक नातं असतं आपलं आजीचं नातं. बघा, नातवांचं आपल्या आजी आजोबांवरती खूप जीव असतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतो. आजी आजोबा काय करत असतात, आपल्या रात्री झोपताना नवनवीन गोष्टी सांगत असतात. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमकडे वळतात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. आता बघा, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ह्या गोष्टी ज्या असायच्या की आजी आजोबा किंवा घरातील इतर जे नातेवाईक असायचे, आपण एकत्र राहायचो आणि त्यामुळे एक आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं तयार व्हायचं. पण आज सर्रास आपण बघतो की जीवनशैली लोकांची बदललेली आहे. त्यामुळे विभक्त कुटुंब आपण पाहतो. त्यामुळे घरामध्ये फक्त आई वडील आणि मुलं एवढंच काय कुटुंब असतं. मग जी आपल्याला गोष्ट सांगणारी जी आजी असते ते आपल्या कुटुंबामध्ये नसतं. आजी ही आपल्या मग आई वडील वृद्ध झाल्यानंतर ते आपल्याला अडचण वाटतात आणि मग तेव्हा त्यांना आपण काय करतो, बहुतेक विभक्त कुटुंबामध्ये आई वडिलांना, म्हातारे लोकांना, वृद्ध लोकांना वृद्धाश्रमाकडे ठेवलं जातं. आणि त्यामुळे मग आपल्याला आजी आजोबांची आठवण येते. नातवांना बघा आजी आजोबांची आठवण येते आणि मग ते फक्त आठवणीच्या रूपामध्येच ते त्यांच्या नजरेसमोर येत असतात. जर त्यांना आपल्याला पाहायचं असेल, भेटायचं असेल तर वृद्धाश्रमाकडे जावं लागतं. आणि असे हे प्रसंग मनाला दुःख करून जातात. म्हणजे बघा, आपण म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धत हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य मानलं जातं. पण आज हे वैशिष्ट्य आपल्याकडे फार कमी प्रमाणात दिसून लागतं आणि म्हणूनच वृद्ध लोकांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जातं. आणि ह्या अशा गोष्टींमुळे आपलं मन दुःखी होतं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्याचा प्रवास तारुण्याचे क्षण संपवून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो. मग बघा, जन्मापासून आपला जो नात्याचा प्रवास सुरू होतो, मग हळूहळू आपण तरुण होतो. मग तरुण वयामध्ये सुद्धा आपल्याला अनेक नातेसंबंध जपावे लागतात. त्याच्यानंतर मग आपण वार्धक्याकडे येतो. वार्धक्य म्हणजे म्हातारे होणे. मग तेव्हा मागे वळून पाहावे लागते, किंबहुना ते अपरिहार्यच असते. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपामध्ये समोर येतो. मग बघा, जेव्हापासून आपण जन्म घेतो त्या जन्मल्यापासून, बालपणापासून तरुणपणापर्यंत, म्हातारापर्यंत, वृद्ध वयापर्यंत आपण कसं वागलो ह्याचं जर आपण मागे पाहून आपण आढावा घेतला तर आपल्या बऱ्याचशा चुका आपल्याला पाहावे मिळतात. की आपण कधी उगाचच कारण नसताना नातेसंबंधांमध्ये आपण काय केलं, तिरसटपणाने वागलो आणि आपण आडमुठपणे वागले. आपल्या अहंकारामुळे किंवा आपल्या अनेक गोष्टीमुळे, चुकांमुळे आपण आपले तरुणपणातील किंवा बालवयातील आपण अनेक क्षण असेच वाया घालवले. याचं आपल्याला जाणीव होते. ती कधी जाणीव होते की जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा, आणि ते त्या अपरिहार्यच होऊन जातं. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एक वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुकुटे गळून पडतात. अहंगड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. आता बघा, एक वय असतं की जेव्हा आपण तरुण असतो ना, तेव्हा आपल्यामध्ये खूप अहंकार असतो. मान अपमानाच्या गोष्टी आपल्याला जास्त महत्त्वाच्या असतात. बघा, लग्नाच्या वेळेस स्त्रिया नवरी मुलाकडच्यांना फार अपमान सहन करावा लागतो आणि जो नवरदेवाकडचे माणसं असतात त्यांना फार मान सन्मान द्यावा लागतो. मग बघा, तरुण वयामध्ये आपण ह्या ज्या काही चुका केलेल्या असतात, प्रतिष्ठेसाठी, नाहक क्षुल्लक प्रतिष्ठेसाठी आपण काय करतो, समोरच्याचे मन दुखवतो. मग हे जे पूर्वीचे मुखवटे असतात ना, जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा ते आपल्याला असं वाटतं की आपण किती चुका केलेल्या आहेत, हे आपण त्यावेळेस असं नव्हतं वागायला पाहिजे. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी समजून घेण्याच्या अवस्थेत येतो तेव्हा फार वेळ निघून गेलेला असतो. आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही. पूर्वीचे मुखवटे आपले गळून पडतात. अहंगड म्हणजे अहंकार, गर्व, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतो. मग बघा, जसं साप आपल्या अंगावरची कातडी बदलते, कात टाकते, तसंच आपण सुद्धा तरुण वयामध्ये
ज्या काही चुका केलेत ना ते म्हातारपणामध्ये त्याची जाणीव होते आणि मग त्या चुका सुधारवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मग एक ते निकोप म्हणजे आपल्यातली अहंकार, मान प्रतिष्ठेची भावना ते आपण काढून टाकतो मनातून. आणि एक निखळ आणि निकोप म्हणजे निस्वार्थ मन, आपल्या निस्वार्थ भावना आपल्या मनामध्ये राहते. आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, आपण झालेल्या चुका मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणजे बघा, उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात म्हणजे बघा, आता आपण आपलं वय झालेलं असतं, वृद्ध झालेलं असतो आणि कधी आपला मृत्यू होईल. उंबरठा ओलांडून जाणे म्हणजेच मृत्यू होणं, की आपण कधी आपला मृत्यू होईल हे आपल्याला माहिती असतं, की काही दिवसाचेच आपण पाहुणे आहोत, आपल्याला आता आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे ना आपण आहेत ते क्षण आनंदाने जगायचा प्रयत्न करतो, निस्वार्थ भावनेने. तिथे त्या जीवनामध्ये आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो, मान अपमान प्रतिष्ठेची भावना आपल्या मनामधून निघून गेलेली असते. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार, हा निसर्गाचा नियम आहे. बघा, जसं झाडावरती आपण बघतो की जुनी पानं पिकतात आणि मग ती गळतात आणि ती गळल्यानंतर पुन्हा तिथे नवीन पानांची पालवी फुटते. तसंच मनुष्याचं जीवन असतं. जो मनुष्य एकदा जन्माला येतो ना, ज्या अर्थी तो जन्माला आलेला आहे त्या अर्थी त्याचा मृत्यू निश्चितच होणार आहे. आणि ज्याप्रमाणे जन्मल्यानंतर मृत्यू निश्चितच असतं, तसंच आपल्या मृत्यूनंतर पुन्हा कोणी ना कोणी नवीन रूपाने नवीन जन्म घेणारच असतो. नवी पालवी फुटणार हा निसर्गाचा नियम आहे. यातून कोण सुटणार आहे का? नाही. तसंच आपण सुद्धा सुटणार नाही. हे सुद्धा शाश्वत सत्य आहे, ते नेहमीच मान्य करायला लागतं. मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपले एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय पण शब्दांचं आभाळही पुरं पडेल. म्हणजे बघा, जन्मापासून तर तरुण वयापर्यंत, किंबहुना वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा आपण आपलं नाते टिकवण्याचं, ते निर्माण करण्याचं, जपण्याचं काम करत असतं. पण ह्याही पलीकडे एक नातं असतं. ते नातं म्हणजे की आपल्याला ज्या अर्थी आपला जन्म झालेला आहे त्या अर्थी आपल्याला मृत्यू होणार, हे सत्य जाणून घेण्याचं एक विशिष्ट वय असतं. आणि त्या वयामध्ये आपण ते सत्य जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा एक अभिन्न असं नातं तयार होतं आणि साऱ्या नात्याच्याही पलीकडे ते नातं जपणारं असतं आणि ते शब्दांच्या पलीकडचं असतं. त्याला ते म्हणजे ते सत्य असतं की आता आपल्याला वय झालेलं आहे, आता आपला कधीही पण मृत्यू होऊ शकतो आणि आपण हे सगळ्या संसारामध्ये जे नातेसंबंध घेऊन आलेलं असतं, जे मायामोहामध्ये आलेलं असतो, ते आपल्याला इथेच टाकून जायचं आहे, हे सत्य आपण स्वीकारतो आणि त्या आभाळापलीकडे, शब्दांच्या आभाळापलीकडे आपल्याला जाणार आहे हे आपल्याला सत्य आपण स्वीकारतो आणि शब्दांचा आभाळ सुद्धा आपल्याला मग त्यावेळेस ठेंगणं वाटतं. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ती हुरहुर असली तरी त्याचं शेवटामध्ये एक सुरुवात असते, आपल्यालाही पुढे नेणारे. मग अशा रीतीने जिथे शेवट असते तिथे नवीन सुरुवात नक्कीच असते. नात्यांची ही वीण अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. मग अशा रीतीने नात्यांची ही वीण जशी एका बाजूला प्रेमाने मऊ असते, मुलायम असते, तशीच ती कठोर सुद्धा असते. पण ही नात्यांची ही वीण जर आपण घट्ट विणून ठेवली तर त्याच्यामध्ये नेहमीच आपल्याला ती नात्यांची वीण हवीशी वाटते. तर हा धडा इथे संपलेला आहे. या पाठातील आलेले कठीण शब्द आणि त्यांचा वाक्यप्रचार यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण जो पाठाचा परिच्छेद शिकलेला आहोत त्यामध्ये आलेले वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ पाहूया. कानमंत्र देणे, अत्यंत मोक्याच्या क्षणी कसे वागायचे याबाबत सल्ला देणे, गुप्त सल्ला देणे. कात टाकणे, जुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे. उंबरठा ओलांडणे, मर्यादा ओलांडणे, मर्यादित कक्षेतून अधिक व्यापक कक्षेत प्रवेश करणे. पिकलं पान गळणं, मृत्यू पावणे, शेवट होणे, नवी पालवी फुटणे, नवे स्वरूप मिळणे, नवा जन्म मिळणे. तर अशा रीतीने नात्यांची घट्ट वीण हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.